नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक प्रकारे पक्षाची फाटाफूट, गद्दारी वगैरे जे काय चालू आहे त्यामध्ये आमदार खासदार निघून गेले, नगरसेवक जातात, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नशीबच फिरलंय असं अनेकांना वाटतं. पण तुलना करायला गेली तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरोखरच नशीबवान आहे. कारण पक्ष फुटल्यानंतर दुर्दैवाचे दशावतार आपल्या वाट्याला कसे येतात या अनुभवातून सध्या बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जात आहेत. पक्ष फुटल्यानंतर काय काय होऊ शकतं याचे इतके भयंकर प्रकार ममता दिदीने बघावं लागतंय की आपण कान धर म्हटल्यावर कान धरणारे खासदार, उठाबशा काढ म्हटल्यावर उठाबशा काढणारे आमदार ज्यांनी 15 वर्ष अनुभवलेले आहेत त्या ममता दिदींना आज अक्षरशः कुत्र विचारत नाही अशी त्यांची बंगालमध्ये आणि पक्षामध्ये अवस्था आहे. उद्धव ठाकरेंना तर आमदार फुटले म्हणून 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदावरून काय पाय उतार व्हावं लागलं होतं. त्यानंतरचा एक प्रसंग मला आठवला. हळूहळू करत ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपण फुटलेला गट नाही तर आपणच शिवसेना आहोत असा दावा केला, दुसऱ्या कुठल्या पक्षात विसर्जित न होता आम्हीच शिवसेना आहोत असा जो दावा कायदेशीरपणे एकनाथ शिंदेनी केला, नेमक्या त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत ममता दिदींच्या विरोधात जे बंड झाले त्या बंडखोरांनी आपली वाटचाल सुरू केलेली. ऋतुवर बॅनर्जी या माणसाने म्हणजे आमदाराने 64-62 काहीतरी आमदारांचा गट बनवला आणि थेट बंगालच्या विधानसभेचे सभापती गाठले आणि त्यांच्याकडून आपल्याला विरोधी नेता म्हणून विधिमंडळात मान्यता मिळवून घेतली. आपल्यापेक्षा तिथली प्रक्रिया थोडी कमी जास्त वेगळी घडताना आपण बघतोय. आपल्याकडे विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्रीपदी असलेले महाविकास आघाडी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळातलं बहुमत गमावलंय असा दावा केला होता. तेव्हा त्यांनी लवकरात लवकर आपल्या बहुमताचा पुरावा विधिमंडळात द्यावा अशी सूचना किंवा सल्ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी दिला होता. भगतसिंग कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना बरखास्त केलं नव्हतं. काँग्रेसच्या काळात तसे पराक्रम व्हायचे. काँग्रेसच्या काळात राज्यपाल अगदी नंगा नाच करत असले तरी तो पवित्र होता, कारण काँग्रेस पुरोगामी होती, सेक्युलर होती. भाजप हा हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री राज्यपाल वगैरे हे साधं धोतर घालून आणि अख्खं कपडा घालून नाचले तरी त्याला नंगा नाच म्हणायचा असतो. पण काँग्रेसच्या लोकांनी त्याच पदावर नंगा नाच केला तर त्याची आठवण सुद्धा करायची नाही. हा एक पत्रकारितेतला दंडक आहे. तर सांगायचा हेतू असा की राज्यपाल कोश्यारींनी बोंबई केसच्या निकालाच्या बंधनात राहून, मर्यादेत राहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करा असा सल्ला दिला होता. पण आपण काय गमावलंय हे ओळखलेल्या उद्धव ठाकरेंनी तडकाफडकी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला होता आणि त्यामुळे विषय निवडणूक आयोग किंवा पक्ष कोणाचा वगैरे पक्ष फुटला की नाही हा विषय दूर राहिला. आमदारांच्या पात्रता अपात्रतेला उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या महान कायदेशीर सल्लागारांनी इतकं प्राधान्य दिलं की आपण हातातलं काय निसटतंय त्याकडे बघायची सवड सुद्धा उद्धव ठाकरेंना झाली नाही. त्यामुळे ते राजकीय दृष्ट्या हरले आणि कायदेशीर दृष्ट्या देखील स्वतःलाच अडचणीत आणून बसले. असो,
मुद्दा इतकाच आहे की ऋतुपत बॅनर्जी यांनी विरोधी नेते पदावर दावा करत ममता दिदी आणि त्यांच्या भाच्याने जे पत्र सभापतींना पाठवलं होतं की याला विधिमंडळात या अमुक अमुक आमदाराला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता द्या, त्याला आक्षेप घेत सगळ्या 60 आमदारांची 58 आमदारांची यादीच सभापतींना दिली आणि स्वतःची विरोधी नेता म्हणून नेमणूक करून घेतली. आपणच ओरिजिनल तृणमूल काँग्रेस आहोत असा दावा केला होता. आणि तेवढ्यावर न थांबता पुढे तृणमूल काँग्रेसच्या नावाने बँकांमध्ये जो निधी आहे, पैसे आहेत, त्याची लेनदेन अनधिकृतपणे होणार असेल तर ती थांबवावी यासाठी सुद्धा पत्र देण्यात आलं होतं. या अर्थाने तुम्ही बघितलं मित्रांनो, तर उद्धव ठाकरे नशीबवान आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, पण पुढल्या काळात जेव्हा शिवसेना हा पक्ष निवडणूक आयोगाच्या निकालानुसार एकनाथ शिंदेना अधिकृतरित्या मिळाला, नाव निशाणी सकट, तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नावावर असलेले कार्यालय, मुख्यालय, संपत्ती, मालमत्ता, बँकेची खाती याच्यावर कुठलाही दावा केला नाही. उलट माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जो काही निधी आहे तो उद्धव ठाकरेंना मिळावा यावर आक्षेप सुद्धा घेतला नाही. पण एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल टाकून जे बंगालचं राजकारण चालू आहे ते ममता दिदींना खूप त्रासदायक झाले. 400 की 800 कोटीची रक्कम बँकेमध्ये आहे पक्षाला मिळालेला निधी किंवा देणगी म्हणून. त्यामध्ये कुठलाही व्यवहार करता येत नाही ममता दिदींना. पण तेवढ्यावर सगळं प्रकरण मिटलं किंवा थांबलेलं नाही. ऋतुपत बॅनर्जी आणि त्यांचे इतर सहकारी जे स्वतःला तृणमूल काँग्रेस म्हणून घेतात, त्यांनी सरळ सरळ जाऊन कोलकात्यामध्ये जे तृणमूल काँग्रेस टीएमसीचं मुख्यालय आहे ते ताब्यात घेतलेलं आहे, कब्जा केलेला आहे. ते गेले चालत 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 रस्त्याने, त्याची व्हिज्युअल्स आलेली आहे. आणि त्यांनी जाऊन होतं ते कुलूप तोडलं, ते गेले आणि आता त्यांनी आपलं कुलूप लावलेलं आहे. आणि आपलं कुलूप लावल्यानंतर आपल्या पक्ष कार्यालयावर ममता दिदींचा गट कब्जा करेल अशी तक्रार दिल्यानंतर तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. म्हणजे ममता दिदींना आपल्याच कार्यालयात जाणं सुद्धा प्रतिबंधित झालेलं आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेना भवनात जाण्या येण्यापासून कुठलीही कायदेशीर अडचण एकनाथ शिंदेनी निर्माण केली नाही. शिवसेना भवन असो किंवा दक्षिण मुंबईतलं शिवालय असो, अशा कुठच्याही पक्ष कार्यालयावर एकनाथ शिंदे यांनी कब्जा केला नाही की दावा केला नाही. एक काहीतरी प्रसंग होता, मला आठवत नाही आता, पण लाड म्हणून त्याचं झटकनाचं नाव विसरलं, एकनाथ शिंदेचा सहकारी आहे, आमदार आहे, त्याने एक वक्तव्य केलं होतं, आम्ही काही शिवसेना भवनावर चाल करून येत नाही. आणि त्यावरून मीडियामध्ये किती गदारोळ झाला होता. अनेक तर आज शिंदेकडे गेलेले अनेक शिवसैनिक तेव्हा उद्धव ठाकरे निष्ठ होते आणि त्यांनी सेना भवनकडे वाकड्या दृष्टीने बघितलं तर डोळे काढू वगैरे वगैरे काय काय धमक्या दिल्या होत्या तुम्हाला आठवते. पण एकनाथ शिंदेनी असं काहीही केलं नाही. किंबहुना केसरकर वगैरे सारख्या नेत्यांनी सेना भवन हे आमच्यासाठी पवित्र स्थळ आहे, आम्ही त्याकडे वक्र दृष्टीने बघणार नाही, त्याविषयी अपशब्द बोलणार नाही अशी ग्वाही दिलेली होती. हे मी एवढ्यासाठी मित्रांनो सांगतोय. ही तुलना जी होते की उद्धव ठाकरे आणि ममता दिदी या दोघांची अवस्था सारखी आहे तर नाहीये. उद्धव ठाकरे खूप नशीबवान आहेत. पक्षाच्या संपत्तीवर, पैशावर, निधीवर किंवा मालमत्तेवर
एकनाथ शिंदे यांच्या गटाने किंवा आताच्या अधिकृत शिवसेनेने कुठलाही दावा केला नाही किंवा कब्जा केला नाही. ममता दिदींच्या नशिबी तेवढं सौजन्य आलेलं नाही. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आणि त्यापेक्षाही गमतीची गोष्ट, चंद्रिका भट्टाचार्य चंद्रिमा भट्टाचार्य नावाच्या ज्या ममतांच्या अतिशय जवळच्या एकनिष्ठ अशा बंगाल प्रदेश तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा या त्या क्षणी आपल्या मुख्यालयामध्ये हजर होत्या. तृणमूल काँग्रेसचं जे मुख्य कार्यालय आहे तिथे चंद्रिमा भट्टाचार्य हजर होत्या आणि त्याच वेळेला ऋतुव्रत बॅनर्जी आणि फुटीर गटाचे लोक मुख्यालयात दाखल झाले आणि एक प्रकारे चंद्रिमा भट्टाचार्य यांनीच ऋतुव्रत बॅनर्जी यांना सगळ्या कार्यालयाचा ताबा दिला. आणि तो ताबा दिल्यानंतर चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आपल्या प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा ममता दिदीकडे पाठवून दिला. तो ममता दिदीने किती झोंबला असेल हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. एकट्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी कशी गद्दारी केली आहे, पाठीत खंजीर खुपसलाय, हे सांगण्यासाठी ममता दिदीने या चंद्रिमा ताई ज्या आहेत त्यांच्या विरोधात एक सणसणीत व्हिडिओ स्वतःच केलेला आहे. मीडियाला पण बोलवलं नाही. ममता दिदीने स्वतः याला पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वगैरे म्हणत जो व्हिडिओ केलाय तो इंटरनेटवर उपलब्ध आहे, युट्यूबवर. आपला पक्ष किती पोखरला गेलाय आणि जे आपल्याशी आता या क्षणी एकनिष्ठ म्हणून बोलतायत ते सुद्धा किती काळ आपल्याकडे राहणार आहेत याचा भरोसा आज ममता दिदी देऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि ही वेळ येते मित्रांनो, ही वेळ येते. त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे मला नशीबवान का वाटतात त्याचं आणखीन एक उदाहरण देईल. ज्या वेळेला 2022 मध्ये उद्धव ठाकरे वर्षा सोडून मातोश्रीवर परत आले, मुख्यमंत्री पदाचा नंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उद्धवनिष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्ते पाठीराखे यांनी मातोश्रीवर कलानगरकडे झुंबड केलेली होती. त्यावेळेला मातोश्रीच्या आतमध्ये एक प्रसंग रेकॉर्ड झालेला आहे आणि तो इंटरनेटवर आलेला सुद्धा होता, मी बघितलेला सुद्धा आहे. फायर आजी तुम्हाला आठवतात? फायर आजी ज्या वेळेला तो नवनीत राणा वगैरे मंडळी ही मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला येणार होती आणि त्यांना रोखण्यासाठी कलानगरच्या दारामध्ये शेकडो शिवसैनिक महिला वगैरे जमलेल्या होत्या. त्यामध्ये एक वृद्ध महिला होती जिला मीडियाने फायर आजी असं करून कौतुक केलं होतं. ती फायर आजी शिवसेनेत फूट पडल्यानंतर मातोश्री पर्यंत पोहोचली होती. अगदी मातोश्री बंगल्याच्या आत आदित्य ठाकरेंना, भावी शिवसेना पक्षप्रमुखांना एक कळकळीची विनंती फायर आजी करतानाचा तो व्हिडिओ आहे. फायर आजी कळकळीने आदित्य ठाकरेंना सांगतात की तुम्ही तरी साहेबांना सोडून जाऊ नका. उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा सुद्धा सोडून जाऊ शकतो असं फायर आजी नावाच्या निष्ठावान शिवसैनिक वृद्धेला वाटत असेल तर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोण कोण किती निष्ठावान आहेत यावर किती विश्वास ठेवायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. फायर आजी आदित्य ठाकरेंना सांगतायत तुम्ही तरी साहेबांचा हात सोडून जाऊ नका, साथ सोडून जाऊ नका. मित्रांनो, अशा मतलबी राजकारणामध्ये, स्वार्थी राजकारणामध्ये आपल्या डोळ्यांवर सुद्धा, आपल्या पायांवर सुद्धा आणि आपल्या डोक्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो. हे ज्याला कळतं तो असल्या प्रतिकूल परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडू शकतो. आणि उद्धव ठाकरे म्हणजे गाफीलपणाचा मेरुमणी. ममता दिदी सुद्धा अशाच गाफील वागत जगत राहिल्या. मला वाटते गेल्या वर्ष 2 वर्षामधून
ममता दिदींनी जो गाफीलपणा केला होता त्याचे दुष्परिणाम आज त्यांना भोगायला लागते. पण तुलनेने ममता दिदीपेक्षा उद्धव ठाकरे नशीबवान आहेत हे मान्य करावं लागतं. आणि तेच सांगण्यासाठी हा प्रपंच केला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.